विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. सिडको महामंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा नवीन परिपत्रक आले आणि या परिपत्रकामध्ये 9 डिसेंबर 2023 ला जी लेखालिपिक पदाची जाहिरात काढलेली होती, या जाहिरातीच्या अनुषंगाने काही सुधारणा सांगितलेल्या आहेत. अर्थात या परिपत्रकाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलाय त्यांना प्रवर्ग बदलता येणार आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा हा अर्ज करता येणार आहे. तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये आपण हे परिपत्रक समजून घेऊया आणि जी जाहिरात लेखालिपिकची आहे ती जाहिरात सुद्धा समजून घेऊया की नेमकं परीक्षा पद्धत कशी असणार आहे, फॉर्म कोण भरू शकतो, फॉर्म भरण्याची मुदत काय आहे, ठीक आहे, बाकी त्या अनुषंगाने इतर क्रायटेरिया काय आहे. तेव्हा पुढची 5 ते 6 मिनिटं व्हिडिओ बघा. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. बघा, हे परिपत्रक सिडको महामंडळाचं आहे. या परिपत्रकात काय सांगितलंय? 9 डिसेंबर 2023 ला लेखालिपिक या संवर्गाची रिक्त पदं भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आलेली होती. या जाहिरातीच्या अनुषंगानं एक शुद्धीपत्रक सुद्धा आलेलं होतं 20/12/2024 ला. ठीक आहे. आता हे शुद्धीपत्रक का आलं होतं? कारण जाहिरात आल्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये एसीबीसी आरक्षण लागू झालं मराठा समाजाला. तर या जाहिरातीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरलाय, ओबीसी मधनं फॉर्म भरलाय किंवा ओपन मधनं फॉर्म भरलाय त्यांना एसीबीसी प्रवर्ग करता यावा यासाठी लिंक ओपन करून दिली होती. ही माहिती या ठिकाणी सांगितली. ती लिंक ओपन करून तिची मुदत संपली. सगळ्यांनी ज्यांना चेंजेस करायचे होते त्यांनी चेंजेस केले. आता पुढे बघा काय त्यांनी म्हटलंय. तसेच नव्याने अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता, आता जे ज्यांना नवीन अर्ज करायचे आता पुन्हा एकदा, ठीक आहे, तेव्हा अर्ज आपण नाही करू शकलो, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे सूचना दिली आहे. नव्याने अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता व यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना दुसऱ्या प्रवर्गातून अर्ज सादर करायचा असल्यास नजीकच्या काळात ऑनलाईन लिंक सिडको संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल असं कळविण्यात आले होते. या शुद्धीपत्रकामध्ये हेही सांगितलं होतं की ज्यांना नव्याने अर्ज करायचा आहे त्यांना आणि ज्यांना प्रवर्ग बदलायचा आहे अशा विद्यार्थ्यांना लवकरच लिंक ओपन करून देण्यात येईल. आता ती लिंक ओपन झालेली आहे. ठीक आहे. चला, मग त्यांनी काय सांगितलंय की यानुसार यापूर्वी अर्ज सादर केलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या सादर केलेल्या अर्जातील प्रवर्ग बदलायचा असल्यास अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करावा लागेल. ठीक आहे. आता तुम्हाला फॉर्म तुम्ही भरलाय पण तुम्हाला प्रवर्ग बदलायचा आहे तर नवीन फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी ही लिंक त्यांनी दिलेली आहे. लक्षात घ्या. ibpsonline.ibps.in/ किंवा /sidco ACJUN23 ही वेबसाईट आहे, ही लिंक आहे. याच्यावरती आपल्याला 28 तारखेपासून अर्थात 28 जानेवारी पासून ते 7 फेब्रुवारी पर्यंत नव्यानं ऍप्लिकेशन करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे, हे लक्षात घ्या. आता त्यांनी स्पष्टपणे काय सांगितलंय, जर तुम्ही ऑलरेडी अगोदर फॉर्म भरला होता, आता तुम्हाला प्रवर्ग बदलायचा असेल तर तुम्हाला नवीन अर्ज करावा लागेल. जुन्या फॉर्मवरती चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क सुद्धा नवीन भरावं लागेल असं या ठिकाणी सांगितलंय. आणि खालची लाईन आहे, एकापेक्षा अधिक अर्ज तुम्ही सादर केले असतील तर जो शेवटचा अर्ज तुम्ही केलाय परीक्षा शुल्क भरून तो अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. चला, मग पात्र विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन करायचं आहे या लिंक वरती किंवा या वेबसाईट वरती. त्यासाठी मुदत आहे 28 जानेवारी पासून ते 7 फेब्रुवारी पर्यंत. ठीक आहे. आता त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की जे विद्यार्थी नव्यानं फॉर्म भरू इच्छितात त्यांनी जी मूळ जाहिरात आहे तिचं अवलोकन करायचं आहे. चला, हे परिपत्रक तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल तर आता आपण जी आपली ओरिजिनल जाहिरात आहे ती आपण समजून घेऊया. ठीक आहे. बघा, आता हे एक शुद्धीपत्रक आहे. या शुद्धीपत्रकानुसार ह्या जागा झालेल्या आहेत 22 लेखालिपिकच्या. मग यामध्ये एससी ला 3 जागा आहेत, एसटी ला 1 आहे, एनटीए ला 1, एनटीबी ला 1, एनटीसी ला 1, ओबीसी ला 5, एसीबीसी 2, ईडब्ल्यूएस 2 आणि ओपन 6 अशा एकूण जागा आहेत 22. मग या ठिकाणी लक्षात घ्या, शैक्षणिक पात्रता कोण फॉर्म भरू शकतं, तर या ठिकाणी बीकॉम, बीबीए, बीएमएस. ठीक आहे. हे 3 कोर्स पैकी कुठला तरी एक कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे विथ अकाउंटन्सी, फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि ऑडिटिंग यापैकी कुठला तरी एक विषय तुमचा या कोर्समध्ये असला पाहिजे. एक्सपिरियन्सची कुठल्याही प्रकारे आवश्यकता नाही. आणि यासाठी तुम्हाला वेतन किती मिळणार आहे, पगार किती मिळणार आहे, तर S8 मध्ये 25,500 ते 81,100 म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला या पदाला कामाला लागल्या तुम्हाला 35,000 ते 40,000 रुपये पगार हा सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी चालू होतो, हे लक्षात घ्या. आता वयोमर्यादा काय आहे, तर अर्थात ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओपन सोडून बाकी सर्व एससी, एसटी, ओबीसी हे 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. दिव्यांग असाल तर 47, खेळाडू असाल तर 45, माजी सैनिकांना 40 वर्ष अधिक सैनिकी सेवेचा कालावधी अधिकचे 3 वर्ष आहेत.
दिव्यांग माजी सैनिकांना 47 वर्ष आहे, अनाथ विद्यार्थ्यांना 45 वर्ष आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकला 45 वर्ष आहे, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय सांगितलंय, तुमची जी परीक्षा आहे ही परीक्षा 200 मार्कांची असणार आहे. यामध्ये तुम्हाला मराठीचे 50 प्रश्न आहेत, इंग्रजीचे 50 प्रश्न आहेत, आकलन क्षमता 50 प्रश्न आहे आणि व्यावसायिक चाचणी 50 प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे 120 मिनिटं, अर्थात 2 तास तुम्हाला पेपर सोडवायला मिळणार आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, आकलन क्षमता म्हणजे आपण त्याला रिझनिंग म्हणूया, मॅथ अँड रिझनिंग, आणि व्यावसायिक ज्ञान म्हणजे तुमच्या या पदाशी संबंधित प्रश्न, अर्थात तुमचं जे काही शिक्षण झालंय त्या शिक्षणाच्या अनुषंगानं प्रश्न यामध्ये असणार आहे. इकडे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. चला, आता परीक्षा शुल्क किती भरायचं आपल्याला, तर परीक्षा शुल्क आपल्याला ओपन कॅटेगरीला 900 रुपये भरायचे आहेत, अधिक जीएसटी आहे म्हणजे 1062 रुपये आहे. सॉरी, हे ओबीसी, SC ST यांच्यासाठी आहे, आणि ओपनला 1000 रुपये आहे, लक्षात घ्या. 180 रुपये जीएसटी, असे टोटल 1180 रुपये आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, हे लक्षात घ्या. आणि ही जी फी आहे ही नॉन रिफंडेबल आहे, ही परत मिळणार नाही, हेही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्वाची अपडेट सिडको महामंडळाकडून आलेली होती, जी आपण जाणून घेतली. या सिडको महामंडळ परीक्षेच्या अनुषंगानं जे काही तुमचं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि मॅथ रिझनिंग आहे, यासाठी इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे. मनामध्ये काही प्रश्न असतील तर 88 88 25 61 17 या नंबरवर संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांबाबतचे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.